हॅलो शरद काका, तुम्ही आत्ता एकट्यात ना? आजूबाजूला कोणी नाहीये ना? नाही, कोण नाही. बरं, एक मिनिट. हॅलो कस्तुरी, तू? हो काका, सौरभ माझ्याबरोबरच आहे. तुम्ही कसे आहात? खूप आठवण येते हो काका तुमची. तुम्हाला पण आता तुमच्यासोबत गप्पा मारायला कोणी नसेल ना? सगळे आपापल्या कामात बिझी. मला माहिती आहे तुम्ही सौरभला माझ्या घरी येताना पाहिलंय. सो तुम्हाला कधी कंटाळा आला ना तिकडे, तर तुम्ही पण येऊ शकता माझ्या घरी. फक्त कोणाला काही कळणार नाही याची काळजी घ्या. मला खात्री आहे की तुम्ही कोणाला काही सांगितलं नसेल. आणि शेवटपर्यंत कोणाला सांगणार सुद्धा नाही. ह्या बापाचा लेकीला दिलेला शब्द आहे असं समज. आणि तुम्ही तुमचा शब्द कधीच मोडणार नाही, माहिती आहे मला. आणि मी गेल्यापासून तुमच्यावरचा कामाचा व्याप पण वाढला असेल ना? पण काका, सतत काम करायचं नाही हा. जरा आराम करा, काळजी घ्या स्वतःची. हो, जरा सौरभला फोन दे ना, मला बोलायचं आहे त्याच्याशी. हो, एक मिनिट. हा काका बोला. सौरभ, आज मी खूप मोठी माती खाल्ली रे. काय केलं तुम्ही? तुला माहिती आहे ना, एखादी गोष्ट कोणालाही न सांगता मनात ठेवायची म्हणजे मला किती त्रास होत होते. तो त्रास कमी करण्यासाठी मी तुम्ही दोघं भेटलात असं कागदावर लिहून तो कागद फाडून टाकणार होतो. मग? पण त्याआधीच तो कागद हरवला. काय? अहो काका, हे का करता तुम्ही असं सगळं? आता एक काम करा, तो कागद कोणाला सापडायचा शोधा. अरे खूप शोधला मी तो कागद. सौरभ, मी तुला नंतर फोन करतो. अहो हॅलो काका. काय हो? काय शोधताय? कुठे काय? काय नाही. काही नाही. तुम्ही बाजारात जाणार होते ना? हा, काय निघालोच होतो. जा ना मग, जा ना, जा. हो, जातो ना. काय सुदूर बुदूर सुदूर बुदूर. तू वेंधळ आहे ग बाई राजा माझा. कला, तू काय पण बोलू नकोस हा. आणि वेंधळा बोलू नको तर काय बोलू? हो, सामानाची लिस्ट कुठे आहे? कागद आहे का तुमच्याकडे? तुला काय माहित? मला काय माहित, कारण तो कागद माझ्याकडे. कुठे आहे बघू? ए काय तू मत. अगं बाई, पडलं का काय? कुठं कागद? आता तो होता ना. तू पण तो कागद हरवलास? हरवला नाही हो, आता होता नाही. इकडे कुठंच दिसना, पायऱ्यांवर पण नाही. अगो बाई, ती मम्मी आणि शिवा तिकडे बोलत होते, त्यांना चहा दिला. तिकडे तो कुठं पडला नसेल ना मग कागद? कला, तू कागद मम्मीच्या रूम मध्ये विसरून आलीस? तू पडला म्हणजे? अहो सामानाचीच यादी आहे ना, जा ना बघा, घ्या की मग. काय हा माणूस आहे, वेड लागल्यासारखंच करायला लागलाय. मम्मी, कधी पण पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन बघायला वेळ लागेल, म्हणून मी तिथे एक आपला वॉर्ड बॉय मॅनेज केलाय. जो पण माणूस असेल तो विश्वासातला ठेव शिवा. सौरभला जराही संशय आला नाही पाहिजे. मला यावेळेला काय पण गडबड नको, हे तुला आधीच सांग. नाही मम्मी, काळजी करू नका ना. काय हो? काय कुठं काय शर्यतीत भाग घेत आहे वे? हा, दाबा का टाकताय एवढ्या? सकाळी झाडू मारला नव्हता ना, म्हणून धावत आलो. झाडू मारला नाही, देवा परमेश्वर. काय आत्ताच झाडू मार? काय योगासन? हा, आणि आत्ताच झाडू मारायचं वे तुम्हाला? हो, म्हणजे ते. हॅलो, हा, छोटा भाई आहे का तिकडे? आणि ती सिंधू नर्स, ठेव फोन. काय? दोघे बी नाही मम्मी तिकडे. दोघं बी हॉस्पिटलमध्ये नाहीत. दोघं बी हॉस्पिटलमध्ये नाहीत. मग सुरू गेला तरी कुठं? कस्तुरीकडे.
काय? मी म्हटलं केरसुनी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय, केरसुनी कुठं काय? कस्तुरी, तू काही काळजी करू नकोस. काही झालं तरी तुला आणि सौरवला मी अडचणीत येऊ देणार नाही. शिवा, मी ज्या ज्या गोष्टी सांगतेय त्या त्या गोष्टी तशाच्या तशा व्यवस्थित झाल्या पाहिजेत बरं का? करतो ना मम्मी, पण एकदा परत सांगता का? लक्ष कुठं असतं रे? कुठं लक्ष असतं शिवा आम्ही जेव्हा गोष्टी सांगत असते तेव्हा? आता काय लिहून देऊ का तुला? लिहूनच द्याव्या लागतील. पेन कुठे? कागद घे. मम्मी मला माफ करा, माझी चूक झाली, पुन्हा असं करणार नाही. काय चूक? एक चान्स द्या फक्त, पण आम्हाला घराबाहेर काढू नका प्लीज. घराबाहेर का? ही यादी इसरली म्हणून घराबाहेर काढणार आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, शिक्षा मिळणार, नवीन यादी तयार करायची. मला वाटलं तुम्ही ओरडाल म्हणून मी अगोदरच माफी मागितली. थोडक्यात वाचलो, नाहीतर माझं काय खरं नव्हतं. पण काही झालं तरी तो कागद मिळवलाच पाहिजे. जा ना आता. काय ते बघा ना, झाडू काढायचंय ना तुम्हाला? शोधा झाडू कुठे आहे ते. उरावर नका बसू माझ्या इथं. आधीच तुमच्या इसरण्याने केवढे गोंधळ झालेले आहेत ना, ते माझं मला माहिती. जा. शिवा, हा, समध्या गोष्टी नीट लिहून दिलेल्या आहेत, त्यामुळं आता गडबड झाली नाही पाहिजे. जशा लिहून दिलेल्या आहेत तसंच सगळं घडलं पाहिजे. हो हो मम्मी, होतं ना. आताची चूक नाही होणार मम्मी. आणि जाताना यांना सुद्धा घेऊन जा, म्हणजे ना डोकं खाणार नाहीत माझे. जे जे सामान सांगितलंय ना ते यांना घेऊन दे आणि मग पुढे जा. जा, याच्याबरोबर सामान घेऊन या सगळं व्यवस्थित. आणि इसरू नका आता. हो, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येते रे, बघते तिकडं काय गडबड झाली आहे ते. बघतेच आता. सुरू माझ्यापासून किती दिवस लपून ठेवतोय ते. हा सिंधू, बोल ग. कस्तुरी, अगं सौरभ कुठे आहे? तो आत्ताच निघालाय हॉस्पिटलला जायला, पोचेल थोड्या वेळात. नाही नाही, मी नाहीये हॉस्पिटलमध्ये आज. तू हॉस्पिटलमध्ये नाहीयेस? हो, ऍक्च्युली मी गेले 3-4 दिवस नाहीये आणि आज सुद्धा मला जमणार नाहीये. तेच सांगायला सौरभला फोन करते, पण त्याचा फोनच लागत नाहीये. बाकी तुझं कसं सुरू आहे? कस्तुरी, हॅलो. हां बोल. अगं काय झालं? अगं सिंधू, एक काम कर, तू ताबडतोब फोन कर, आणि फोन नाही लागला ना तर तू प्लीज हॉस्पिटलमध्ये जा ना. मला ना जरा गडबड वाटते. 1 मिनिट कस्तुरी, मला हॉस्पिटलमध्ये जाता येणार नाहीये, तेच सांगते मी. प्लीज ट्राय कर ना. ओके ठीक आहे, मी आधी त्याला फोन करते. हो चालेल, बाय. कमू कुठे निघाली? हा, किती वेळा सांगितलंय तुला? मी कुठं बी निघाले असेन, मागणं आवाज द्यायचा नाही आणि काय कुठं प्रश्न विचारायचे नाहीत. हा, काय तुला विचारून जायचं का मी कुठं बी जायचं तर? अगं तसं नाही ग, पण मला न सांगता पण जात नाही ना तू कुठे, म्हणून विचारलं ग. हॉस्पिटलला निघाली खरं खोटं करायला. म्हणजे सुरू हॉस्पिटलला नाही,
याची खात्री करून घ्यायला निघाले. आणि जर सुरू हॉस्पिटलला असेल तर 100% ती सिंधू हॉस्पिटलला नसणार. चला उतरा, आलं मार्केट. इथून सरळ जायचं आणि डावीकडे गेलं की मार्केट आहे. जवळ आहे काय? हो जवळ आहे, सगळं मिळेल ना सामान? सगळं मिळतं. हो कसला हा बेल्ट आहे, काय निघतोय की नाही? हो हळू हळू ना. अरे आता जा ना. कागद मिळालं असतं तर बरं झालं असतं. नाही मिळणार, त्यावर मम्मीचा प्लान आहे. आपण माझ्या मार्केटच्या सामानाची लिस्ट पण आहे ना. तेवढं आठवेन तेवढं घ्या, फालतू प्रश्न विचारू नका मला. मी लिहिलेलं शिवाने वाचलं तर खूप प्रॉब्लेम होईल. तर उतरताय की देऊ धक्का एक बाहेर. पाणी मिळेल? आत्ताच हवंय सगळं. तहान लागली. या. काय करताय? सॉरी 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 सॉरी. काय 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 चाललंय तुमचं हे नाटक? यायला कुठलीच डोक्याशी आला हा माणूस माझ्या. झालं 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 ना, मग उतरा आणि जा. सामान घ्या घरी. हा झालं झालं झालं. तुम्हाला काय आणायचंय काय? तुम्ही या घरी, तेवढंच पुरे. बाप्पा, तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे की आता सौरभ जे काही करतोय ना त्यामध्ये कशातही त्याला अडकवू नकोस. विजू, विजू पंखा बंद कर ना पटकन प्लीज. का अरे दिवा. माऊ असं काही नसतं का बाबा? आता वारा आणि दिवा गेला त्याच्यात काय एवढं, आपण काय करणार त्याला? विजू मी सांगते तेवढं कर ना पटकन प्लीज. काय यार माऊ, मी आलो जरा जाऊन. आज दिवा विजवायचा थांबवशील, उद्या दूध उतुजायचं थांबवशील, परवा आणखीन एखादी अशुभ गोष्ट घडू नये म्हणून असंच काहीतरी करशील. पण जी गोष्ट घडणार आहे ती टाळता येणार नाही माऊ. जी गोष्ट जेव्हा घडायची तेव्हा घडणारच. अशी कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी थांबवता येत नाही. आई तुला काय वाटतं, सौरभ हे जे काही करतोय ते काही कायमस्वरूपी आहे? लग्न होण्याआधी ना मला हेच वाटत होतं की एकदा का लग्न झालं की सगळं छान होईल, सगळे गैरसमज दूर होतील, एक चांगलं नातं तयार होईल. पण काय चालू आहे तू बघतेच ना. लग्नानंतर कळलं की जर एखाद्याला बदलायचं असेल किंवा एखादा आपल्याबद्दल जो विचार करतो तो बदलायचा असेल तर नातं मध्ये आणून नाही चालत. त्याला कृतीचीच गरज आहे. तू आता घर सोडून आलीयस, पण मग पुढे काय? मला पण नाही कळत आहे. आणि आई मी घर सोडून नाही आले, मला यावं लागलंय. मला तिकडे त्रास होत होता ते बघून बाबांना त्रास झाला आणि म्हणून ते मला इथे घेऊन आले. नाही, त्यांची चूक नाही आहे यात, पण शेवटी त्याच्यामुळेच सौरभला हा निर्णय घ्यायला लागला ना. आणि सौरभ आता इथे आलाय म्हणजे तो काही कायमचं घर सोडून नाही येणार आहे. तसं झालं तर मलाच नाही आवडणार. शेवटी काहीही झालं तरी
आई आणि मुलगा त्यांच्यातल्या दुराव्याचं कारण मला नाही व्हायचं. माऊ, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय मला कळेल का? आई काय आहे ना, प्रत्येक रोग बरा व्हायला औषध तोंडानेच द्यावं लागतं असं नाहीये. काही वेळेला आपल्याला पद्धत बदलावी लागते आणि काही आजारांना तर औषधाची गरजही नसते. फक्त त्यांना नीट समजून घ्यावं लागतं आणि मग उपचार करावे लागतात. इथे पण तसंच आहे. नर्स म्हणून नाही जमलं कधी, पण आता सून म्हणून तरी या 2 घरांमधला जो गैरसमजाचा आजार आहे ना, तो बरा करायचा नक्की प्रयत्न करेन मी. हे कधीच शक्य नाही. तुझ्या सासूबाई आणि हे कधीच ऐकणार नाही. ते दोघं 2 वेगवेगळ्या दिशा आहेत. एकत्र येणं शक्यच नाही. आई पण त्यांना जोडणारा बिंदू तर एकच आहे ना, सौरभ आणि मी. तुला नक्की काय सांगायचंय? हे बघ, मी आता स्पष्टच सांगते तुला. मम्मींना असं वाटतं की बाबांनी स्वतः मला घरी परत घेऊन जावं आणि त्यांच्यासमोर नाक घासावं, आणि बाबांना असं वाटतं की मम्मींनी इथे येऊन मला घेऊन जावं. पण आता मी आणि सौरभ याच्यावर असा काही मार्ग काढणार आहोत ना, हा जो गैरसमज आहे तो दूर होईल आणि दोन्ही घरं एकत्र येतील. देवाकडे मी त्यासाठी प्रार्थना करत होते. मम्मी, अरे मम्मी, तू इथे सगळं ठीक आहे ना? तू इथं कसं काय? मी इथे कसा काय म्हणजे मी इथे नाही तर कुठे असणार? तू कधी आलीस? आजच आले. घरच्यांबरोबर काही दिवसांसाठी देवदर्शनाला गेले होते. बरं झालं तुम्ही आलात. प्रसाद आणलाय, घ्या ना. प्रसादाला नाही म्हणायचं नसतं ना मम्मी. म्हणजे असं म्हणतात की हा प्रसाद जो कोणी खातो ना, त्याच्या मनातले गैरसमज वगैरे सगळं दूर होतं. आणि काही भांडणं वगैरे असतील कुणाशी तर तीही मिटतात. तू घे. हा, पण तू सांगितलं नाहीस मम्मी, तू इथे काय करतेस? माझा पाठलाग वगैरे करत नाहीस ना? छे छे छे. पाठलाग कशाला? अगं तुझ्या डोळ्यात दिसते तू अस्वस्थ आहेस ते. तुला अजूनही संशय आहे का माझ्यावर? सिंधू, मम्मीला सांग बरं, मी फोनवर काय बोलत होतो सांग मम्मीला. हेच की तू रोज बाबांशी बोलतोस आणि कस्तुरीची बॅग तू कशी फेकून दिलीस. तुला अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर? निशा, इकडे. मम्मीना सांग मी हॉस्पिटलमध्ये किती वाजता आलो. 10 वाजता. बघितलंस? आणि तुला अजूनही आमच्यावर विश्वास नसेल तर आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करू. माणूस खोटं बोलू शकतो पण कॅमेरा कधीही खोटं बोलत नाही मम्मी. चल. नाही, माझा काय संशय बिंशय नाही तुझ्यावर. मग तू इथे? त्याचं काय आहे, एक कामाच्या संदर्भातली मीटिंग होती माझी. हॉस्पिटल आपलं इथंच मधी पडतं, म्हटलं चला इथंच करून घेऊया मीटिंग. केबिन आहे, करून घेऊया. तुम्ही तुमची कामं करा ना, उगाच टाइम कशाला खोटे काढता माझ्यासाठी? नक्की ना? संशय नाहीये ना आता? नाही रे बाळा, संशय कसला तुझ्यावर. जा जा कामं करा. मी आलेच.